एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे आपण इथे चिकन कटलेट बनवलेले आहेत। चला तर मग आता वेळ न घालवता आपण कसे बनवलेत चिकन कटलेट ते पाहूयात। एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून इथे आपण चिकन कटलेट बनवलेले आहेत। तर नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग इथे बोनलेस चिकन घेतलेले आहे 400 ग्रॅम आणि स्वच्छ धुवून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 3 ब्रेडवर थोडं पाणी टाकून थोडा वेळ 5 मिनिटांसाठी ते भिजत ठेवायचे। आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे उकडलेले बटाटे। आता उकडलेले बटाटे हे छान असे मॅशरने मॅश करून घ्यायचे। जर मॅशर नसेल तर आपण खोबरं खिसतो त्या खिसणीने इथे असे बटाटे खिसून घ्यायचे। तर आता आपण सर्व बटाटे असे खिसून घेऊया। तर पाहू शकता तुम्ही इथे बटाटे आपले छान असे खिसून झालेले आहेत। आणि हे बोनलेस चिकन आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण असं फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नाही फिरवून घ्यायचं आहे, आबडधोबड असं फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही इथे छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकन फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही आधी चिकन उकडून नंतर पण फिरवून घेऊ शकता, पण मी इथे कच्चं चिकनच मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे ब्रेड। आता ब्रेडसुद्धा आपले भिजलेले आहेत तर मिक्सर भांड्यातनं ते आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत। आता मिक्सरच्या भांड्यात तुम्ही न भिजवता पण ब्रेड फिरवू शकता। आणि इथे बघा आपण आता अशा पद्धतीमध्ये ब्रेडचा चुरा करून घेणार आहोत, मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। ते बघा अशा पद्धतीमध्ये आबडधोबड आपण मिक्सरच्या भांड्यातनं ब्रेड बारीक करून घेतलेलं आहे। आणि आता यावर आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही 1 चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता तुमचं चिकनचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट घेऊ शकता। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। ते आपण यावर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी 1 चमच्यानं व्हिनेगर घेतलेलं आहे, चिली व्हिनेगर आहे म्हणून त्याचा कलर तुम्हाला तसा दिसतोय। त्यानंतर इथे मी सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा घेतलेली आहे काळी मिरीची पावडर। सोया सॉस तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे बघा पाव चमच्याच्या जास्त धणे पावडर घेतलेली आहे। त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी लाल तिखट। आता लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स पण इथे घेऊ शकता। आणि इथे घेतलेला 1 चमचा असं मी मीठ घेतलेलं आहे, थोडी जिरे पावडरसुद्धा घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे लिंबू। आता व्हिनेगर आपण घातलेलं आहे त्यामुळे लिंबू थोडंच घ्यायचं, नाहीतर मग कसं आंबट होईल ना। आणि भरपूर अशी कोथिंबीर, त्या कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा मी इथे वापरलेल्या आहेत, कारण कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा चवीला छान लागतात आणि आपल्या कटलेटला कुरकुरीतपणा यावा त्यासाठी इथे मी 1 चमचा असं तेल घातलेलं आहे। आणि यामध्ये तुम्ही अंडं पण फोडून घालू शकता। इथे मी अंडं आता फोडून घेतलेलं नाही आहे, पण तुम्ही यामध्ये अंडं मिक्स करून घेऊ शकतात। अशा पद्धतीमध्ये आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे, एकजीव होईपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। इथे बघू शकता तुम्ही इथे छान असं आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे। आणि इथे मी हाताला तेल घेतलं आहे। आता तुम्ही कटलेट म्हणजे तुम्हाला गोल आकारात करायचे तर तुम्ही गोल आकारात पण करू शकता, आणि किंवा अंडा आकारामध्ये करायचं असेल तर तुम्ही अंडा आकारात पण करू शकतात। आणि छोटे मोठे आता ते आपल्या मनावर आहे, छोटे करायचे की मोठे करायचे। तर मी या पद्धतीमध्ये केलेला आहे। हा जरा एक मोठा करून दाखवते आणि त्यानंतर एक दुसरा पण तुम्हाला मी छोटा असा करून दाखवते। तर बघू शकता तुम्ही इथे हा एक मोठा करून दाखवलेला आहे आणि आता हा एक छोटा करून दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व कटलेट बनवून घेऊया। हे तुम्हाला जर वेगळ्या आकारामध्ये पण, बदाम आकारामध्ये पण तुम्ही त्याला शेप देऊ शकता। आता आपल्याला इथे लागतील तेवढेच मी इथे बनवून घेतलेले आहे आणि उरलेलं जे आहे साहित्य ते आता डब्यात भरून फ्रीजरला नाही तर फ्रीजला ठेवून द्यायचं। फ्रीजरला ठेवलं तर ते जास्त दिवस टिकतं, म्हणजे तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ते काढून बनवून खाऊ शकतात। तर इथे मी उरलेलं बघा डब्यामध्ये भरून ठेवते आणि बाकीचं जे बनवलेले आहेत ना कटलेट ते फ्रीजरला सेट करायला ठेवते। तर इथे बघा आपले फ्रीजरला मी सेट करायला ठेवलं होतं, तर आता मी ते काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी ब्रेड क्रम्ब बनवले, म्हणजे ब्रेड मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेतले। त्यानंतर इथे 2 अंडी घेतलेली आहेत। अंडी आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहेत आणि एक कटलेट त्यामध्ये बुडवून नंतर ते ब्रेड क्रम्बमध्ये बुडवून आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर इथे बघू शकता मी पहिले अंड्यामध्ये असं
एक कटलेट बुडून घेतलं आहे आणि आता हे ब्रेड क्रममध्ये घोळून घ्यायचं आणि तेलात सोडायचं. तेल इथे मी जास्तच घेतलेलं आहे. डीप फ्राय नाही करत आहे, शॅलो फ्रायच करते, पण तरीसुद्धा तेल जरा जास्त घेतलेलं आहे. आणि तेल चांगलं तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मगच एक एक कटलेट त्यावर सोडायचे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि आता एक एक करून पॅनवर सोडायचे. एक बाजू छान अशी 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती अशी मिडियम गॅसवरती ना आपण एक बाजू छान अशी गोल्डन रंगावर होऊन द्यायची आणि मगच दुसरी बाजू पलटी करायची. दुसरी बाजू गोल्डन रंगावरती होऊन द्यायची. बघू शकता तुम्ही इथे छान असे कुरकुरीत आणि सुंदर असे आपले चवीला पण अप्रतिम असे कटलेट इथे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया आणि रंग पण बघा किती सुंदर आलेला आहे. एकदम सोपी आणि साधी पद्धत वापरून बनवलेलं आहे. तर नक्की तुम्हाला आवडेल. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही पण करून बघा. सुट्टीच्या दिवशी मुलांना छान असा नाश्ता खायला आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडणारा असा हा पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. एकदम कुरकुरीत असा झालेला आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. बघा इथे आतमधून पण एकदम सॉफ्ट झालेले आहेत. छान असे आतून पण ते झालेले आहेत आणि वरून पण कुरकुरीत झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.